महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा सरकारमध्ये खळबळ पांगलेली आहे। जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीवरती मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव या ठिकाणी दिसून येणार असल्याचं या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे। नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। आगामी काळात लवकरच विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळणार आहे, त्यामुळे या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांची तयारी देखील जोरदार पद्धतीने सुरू आहे। सर्वच मतदारसंघात आतापासूनच उमेदवारीची चळवळ सुरू झालेली असताना जालन्याची ओळख गेल्या 30 ते 35 वर्षापासून भाजपाचा बालकिल्ला म्हणून अशी राहिलेली आहे। जालना लोकसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा निवडून येणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 6व्या निवडणुकीमध्ये त्यांना अनपेक्ष या ठिकाणी काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला। त्यामुळे मतदारसंघातील चित्र हे 360 डिग्रीने पूर्णपणे फिरलेलं पाहायला मिळालं। यातच मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा प्रभाव या ठिकाणी जाणवतो। मराठा आरक्षणाची सुरुवात जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणावरून झाली असताना मनोज जरांगे पाटील यांनी ही सुरुवात केली। त्याचा प्रभाव नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवरती संपूर्ण राज्यभर पाहायला मिळाला। जालना जिल्ह्यातील ओबीसी बहुल असल्याने या ठिकाणी ओबीसी मतदारसंघामध्ये मोठी संख्या आहे। विशेष ओबीसी समाजामध्ये लिंगायत, धनगर, माळी, बंजारा व राजपूत हा समाज मोठ्या प्रमाणात आहे। मतदारसंघात ओबीसी समाज 35% असून 10% दलित समाज आहे, तर मराठा समाज हा 30% असून मुस्लिम समाज 15% व इतर समाज 10% असा या जालना जिल्ह्याचा रेकॉर्ड आहे। अस्सल ग्रामीण भाषामध्ये व ग्रामीण भागामध्ये बोली भाषा कार्यकर्ते मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव असणारे रावसाहेब दानवे यांना देखील जालना जिल्ह्यामध्ये पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागलेला आहे। भल्या भल्यांना राजकारणामध्ये चाकवा देणारे म्हणून रावसाहेब दानवे यांची ओळख होती। ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून तर राजकीय कारकिर्दीमध्ये सुरुवात केलेल्या माजी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास हा तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणा स्रोतच या ठिकाणी ठरलेला आहे। मतदारसंघातील कार्यकर्त्यांना नावानिशी आजही ओळखणारे रावसाहेब दानवे यांच्या स्वभावामुळे कार्यकर्ते त्यांच्याशी एकनिष्ठ होते। मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये गळाला काँग्रेस कल्याण काळे यांनी सुरंग लावलेली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी मराठा समाजाची नाराजी भोगावली आहे आणि त्यामुळे आगामी काळात होत्या विधानसभेच्या निवडणुकीवरतीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती प्रभाव जाणवणार असल्याचं विद्यमान आमदार मोठी अस्तित्वाची या ठिकाणी ही विधानसभा निवडणूक होणार आहे। त्यामुळे या निवडणुकीच्या बाबत उत्सुकता आतापासून लागलेली आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये जरांगे फॅक्टर पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने चालणार का? यामध्ये तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका, जेणेकरून अशाच तुमच्या कमेंटमुळे आम्हाला अजूनही अशाच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायचे आहे। म्हणून तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।